नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। मुसरीपांना आज जिल्ह्यात अनेक ठिकाणी अजूनही चांगला वाव आहे। जसं की पन्हाळा तालुक्यात बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी मुसरीपांना भक्कम पाठिंबा दिला। मुसरीपांचाही त्यांना भक्कम पाठिंबा राहिला। पंचायत समिती, जिल्हा परिषदेत कधी नव्हे तो जनस्वराज्य शक्तीला धक्का देत या ठिकाणी त्यांनी आपले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे संख्याबळ इतकं वाढवलं की जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या बालेकिल्ल्यातील सदस्य आज राष्ट्रवादीचा झालेला आहे। म्हणून बाबासाहेब पाटील आसुर्लेकर आणि शावडी तालुक्यातून मानसिंगराव गायकवाड हे दोन भक्कम आधार आज मुसरीपांच्या पाठीशी आहेत। मानसिंगराव गायकवाड यांचे चिरंजीव रणवीर गायकवाड यांची पत्नी सुद्धा आज जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले आहे। त्यामुळे पन्हाळा आणि शावडी तालुक्यात राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी म्हणजेच मुसरीपांची राष्ट्रवादी यांना बऱ्यापैकी बळ मिळालेलं आहे। पण भविष्यात हे बळ कितपत टिकेल हे सुद्धा सांगता येत नाही, कारण या निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद तिथून दिसून आल्यापासून जनस्वराज्य शक्ती पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते सुद्धा अस्वस्थ आहेत। जनस्वराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे आणि मुश्रीफ यांची दोस्ती अगदी कट्टर, कोणत्याही पक्षाचं, कोणत्याही आघाडीचं, कोणत्याही युतीचं सरकार असो, मात्र यांच्या मैत्रीत कधी फरक पडला नाही। जिल्ह्यात या दोघांची मैत्री खूपच घनिष्ठ, पण आज या मैत्रीत सुद्धा वितुष्ट आलेला आहे। त्याला जिल्हा परिषद निवडणुकीचं कारण असलं तरी कोरे यांची भारतीय जनता पार्टी बरोबर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर असलेल्या मैत्रीची किनार सुद्धा आहे। कारण आज कोरेंना सुद्धा मुसरीपांपेक्षा फडणवीस जवळचे आहेत। अशातच मुसरीपांनी कोरेंवर जो डाव केलेला आहे त्यातून त्यांचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत। म्हणून कोरेंचा सुद्धा पाठबळ किती मिळेल मुसरीपांना हे सांगता येत नाही। शावडी तालुक्यातून आजपर्यंत मुसरीपांबरोबर राहिलेले मानसिंग गायकवाड यांचं तळ्यात मळ्यात नेहमीच असतं, तसं ते राष्ट्रवादीशी कट्टर राहिलेले आहेत, मुसरीपांशी एकनिष्ठ आहेत। पण मानसिंगराव गायकवाड तळ्यात कमी आणि मळ्यात जास्त असतात असं सांगितलं जातं। कारण मानसिंगराव गायकवाड यांनी राजकारणातून हळूहळू लक्ष काढून घेतलेलं आहे आणि त्यांचे चिरंजीवच रणवीर गायकवाड आज त्यांचा गट सांभाळत आहेत। मानसिंगराव गायकवाडच्या गटाचं नशीब एकच की मानसिंगराव गायकवाड यांचे वडील दिवंगत माजी खासदार उदयसिंहराव गायकवाड यांनी कारखान्याची स्थापना केली, सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली। आज तोच काय एक महत्वाचा घटक आणि पाठबळ या मानसिंगराव गायकवाड गटाला आहे। तसं मात्र माजी दिवंगत आमदार संजयसिंह गायकवाड यांचे चिरंजीव करण गायकवाड यांना कोणत्याही मोठ्या संस्थेचं पाठबळ नाही। त्यांना पाठबळ आहे ती विनय कोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचंच, कारण ते विनय कोरेंबरोबर आहेत। हा सर्व सारासार विचार करता आज मुसरीपांना जर कोण पाठबळ देईल तर त्यामध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच नेते म्हणा, कार्यकर्ते म्हणा आहेत। त्यामुळं मुसरीफ यांचा वारू रोखण्यासाठी ज्या ज्या घटकांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत, जे जे घटक सरसावले आहेत, त्यांची सरशी होण्यासाठीचं वातावरण आज योग्य मानलं जात आहे। कारण मुसरीफ यांना घेरणं, त्यांचा वारू रोखणं आणि त्यांना जिल्ह्याचे नेते होऊ न देणं हा एक मोठा टप्पा गाठला जात आहे। अर्थात त्याची सुरुवात आमदार शिवाजीराव पाटील यांनी केलेली आहे। त्यांना प्रकाश बेलवाडे यांचं सहकार्य लाभत आहे। त्याबरोबरच व्ही पाटील यांचं सुद्धा आज उघड सहकार्य त्यांना मिळत आहे। आता ज्या काही छुप्या नेत्यांचा पाठिंबा यांना मिळणार आहे तो अर्थातच पाहावा लागणार आहे की तो उघड केव्हा होणार, आणि लवकरच उघड होईल। आणि मुसरीफ यांना घेरण्यासाठी, त्यांचा वार रोखण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत त्यात हे सगळेजण यशस्वी होणार की मुसरीपांची सरशी ठरणार हे आपल्याला भविष्यात पाहावं लागणार आहे। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।